नमस्कार. गेले जवळजवळ महिनाभर आपण समाज माध्यमात पाहत आहोत इराण, इस्रायल, अमेरिका त्यांच्यातलं युद्धजन्य परिस्थिती, होर्मुझ समुद्रधुनी, त्या समुद्रधुनीच्या आत असलेलं सेल्युलर केबल नेटवर्क, त्या नेटवर्कला जर काही इजा झाली तर इंटरनेट बंद होणार, आपले बँकेचे व्यवहार ठप्प होणार, सगळीकडे हाहाकार मचणार इत्यादी इत्यादी इत्यादी. पण ह्याच्याही कितीतरी आधी म्हणजे जवळजवळ वर्षभर आधी तरी यूट्यूबवरती वेगवेगळे यूट्यूबर्स म्हणा किंवा काही ॲस्ट्रॉलॉजर्स स्वतःला म्हणवणारी अशी काही व्यक्ती हे भविष्यवाणी करत आहेत. कधी ते सांगत आहेत की बाबा वेंगाने सांगितलं आहे की तिसरं महायुद्ध होईल, नैसर्गिक आपत्ती येतील, भूकंप होईल, पूर येतील, भरपूर प्रलय, पूर पण नाही. कधी ते सांगतात की भविष्यमालामध्ये पण असंच सांगितलेलं आहे. कधी कधी कोणी सांगतं की आता हे 2026 आहे, त्यामुळे त्याच्यात पर्टिक्युलर ग्रह हा अतिचारी आहे, पर्टिक्युलर ग्रह हा सेनापती आहे, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होणारच आहेत. म्हणजे ऑल नॅचरल पेरिल्स आणि युद्ध. अशा वेळी आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय करावं काही कळतच नाही, हो की नाही? तर परत असं होईल की नाही होईल आपल्याला माहिती नाही आहे. पण त्यांनी वर्षभरापूर्वी सांगितलेलं भविष्य आणि गेल्या महिनाभरात ज्या काही घटना होत आहेत ना, ते बघून सामान्य माणूस म्हणून आपण पण हबकून जातो. आणि मग मला असं वाटतं पॅनिक न होता आपण काही प्रिकॉशन्स घेतल्या तर त्याने आपल्याला फायदाच आहे. म्हणजे जरी असं काही नाही झालं तरी आपण फायद्यातच असू आणि डेव्हलप करू. पण असं काही गोष्टी झाल्या तर निदान आपण थोडंफार प्रिपेअर्ड तरी असू. काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो ते थोडं आपण मी लिस्ट आउट केलं आणि आपण समजून घेऊया. पहिलं म्हणजे धान्यलक्ष्मी. लक्ष्मीचे अनेक रूपं आहेत. त्यातली मला तरी महत्त्वाचं वाटणारं एक रूप म्हणजे धान्यलक्ष्मी. कारण तुमच्याकडे किती पैसा अडका आणि किती सोनं नाणं असलं तरी वेळेला जर तुम्हाला 2 घास खायला मिळाले नाहीत तर काय उपयोग ना त्या पैशाचा. तर आपल्या घरामध्ये धान्य हे नेहमी असतंच. ते माझ्या पिढीतल्या ज्या बायका आहेत त्यांना लहानपणापासूनच सांगितलेलं असतं की बाबा घरामध्ये 1-1.5 महिन्याचं धान्य हे असायलाच हवं सर्व प्रकारचं. आणि बघा आपल्याकडे अजूनही काही मोठ्या कुटुंब आहेत, एकत्र कुटुंब आहेत. अशा एकत्र कुटुंबात किंवा मोठ्या कुटुंबामध्ये तर धान्य हे मोठ्या प्रमाणात साठवलंच जातं. वेगवेगळ्या कारणांमुळे धान्य हे त्यांच्याकडे असतंच. कधी कधी काय होतं माहिती आहे, घरामध्ये कमावणारा एकच पुरुष असतो आणि घरातली महिला कमवत नसते. मग ती पण आपल्या टुकीने संसार करते. मग अशा महिलांना पण सवय असते की भरपूर धान्याचा साठा ठेवायचा घरामध्ये, हो की नाही? पण अशा प्रकारे जेव्हा ते धान्याचा साठा करतात 2-4 महिन्याचा म्हणा, 6 महिन्याचा, कोणी वर्षाचा करतं. किंवा काही काही ठिकाणी गावाला शेतकऱ्यांना पण सवय असते वर्षभराचं धान्य ठेवणं. किंवा मुंबईच्या बाहेर जरा आपण दुसऱ्या 2 टायर सिटीमध्ये किंवा गावात गेलो तर जागाही मुबलक प्रमाणात असते. तर अशा तिकडे हवा पण चांगली, त्यामुळे खराब होत नाही. त्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपण आपोआप आपल्याकडे धान्यही असतंच, मुबलक प्रमाणात असतंच असतं, हो की नाही? आणि फक्त माझ्यासारख्या जर काही सर्व्हिस करणाऱ्या बायका असतात तर त्या आपल्या दीड 1-2 महिन्याचं जास्तीत जास्त धान्य ठेवतात. कारण का त्या सर्व्हिस करत असल्यामुळे त्या धान्याकडे वेळच्यावेळी जर लक्ष द्यायला नाही जमलं तर ते धान्य खराब होतं ना. पण मिनिमम 1.5-2 महिन्याचं धान्य आपल्याकडे असतंच असतं. तरुण पिढीला मात्र आपल्या सवय आहे की पटकन ऑनलाईन काहीतरी मागवतात ते, कारण त्यांना माहिती आहे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच दारामध्ये ते जो ट्रेडर असतो त्याचा माणूस धान्य वगैरे जे काय घेऊन हजर असतो. त्यामुळे मला वाटतं तरुण पिढीला थोडं ह्यातलं गम्य माहिती नसतं की धान्य का साठावं, की याचं महत्त्व माहिती नसतं. तर साधारण आपल्याकडे नेहमी जसं असतं तसंच धान्य तुम्ही घरात ठेवा. उगाच पॅनिक होऊ नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस. बऱ्याच जणांकडे पाईप गॅस असतो, त्यांच्यासाठी ही गोष्ट काही महत्त्वाची नाही आहे. कारण त्यांच्याकडे पुरवठा खंडित होऊच नाही शकत, हो की नाही? पण आता तुम्ही बघत आहात की कमर्शियल गॅस सिलेंडर्स मिळत नाही आहे हॉटेलवाल्यांना. देवाच्या कृपेने जे हाऊस होल्डर्स आहेत त्यांना घरगुती वापराकरता गॅस सिलेंडर अजून तरी आपल्या सरकारने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेलं आहे. पण काय होतं माहिती आहे, बरेचदा आपल्याकडे एक गॅस सिलेंडर असतं आणि एक एक्स्ट्रा असतं. तर आपण असा विचार करतो की एक्स्ट्रा गॅस सिलेंडर तसंच राहू दे, 2-2 सिलेंडर भरलेली नको ना, सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं किंवा आगीच्यापासून धोका होऊ नये म्हणून आपण एकच गॅस सिलेंडर जे चालू असतं ते वापरतो आणि दुसरं शक्यतो भरून ठेवत नाही. गरज असेल त्याप्रमाणे आपण त्याची ऑर्डर बुक करतो. पण आता मी स्वतः
माझ्याकडे जे चालू गॅस सिलेंडर लावलेलं ते आहे आणि दुसरं गॅस सिलेंडर पण मी भरून घेतलेलं आहे की नाही ना पुढे मिळालं किंवा आता सरकारने सांगितलं ना समथिंग काहीतरी 30 दिवसाचा गॅप असला पाहिजे मध्ये वगैरे. तर असं ते मी लक्ष ठेवा तुम्ही काय तो मिनिमम गॅप असला पाहिजे गॅस नोंदणीच्या तो पिरियड तो लक्षात घ्या तुम्ही. आणि मला वाटतं एक जो गॅस आपण वापरतो तो त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा सिलेंडर पण आपल्या घरात भरलेला असला तरी हरकत नाही, ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल. पेट्रोल आता तरी मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, पण तरी मला असं वाटतं की जी आपली सवय असते ना की रिझर्ववर पर्यंत गाडी आली की मग पेट्रोल भरायचं, ती काही योग्य नाही आहे. पेट्रोलच्या आपल्या जेवढं आपली गाडी असेल टू व्हीलर असेल पेट्रोल टँक आपली फुल केलेली बरी. आणि दुसरं म्हणजे पेट्रोल हे जपूनच वापरायला पाहिजे आता, हो की नाही. तर अदरवाईज पण की जिथे शक्य असेल तिथे आपण पब्लिक वाहनाने प्रवास करायला हवा. जिथे दोघं तिघं जण एकत्र ऑफिसला जातील किंवा ते कारपूल करतील तर तेही जास्त योग्य होईल. पेट्रोलची अशा प्रकारे बचत करणं पण आपल्याला गरजेचं आहे. तिसरं औषधं बघा घरामध्ये वयस्कर माणसं असतात. वयस्कर कशाला आता तर 40-45 नंतर पण लाईफस्टाईल डिसिजेस असतात. कोणाकोणाला ब्लड प्रेशर असतं, कोणाला डायबिटीस असतो आणि त्याची औषधं ही रेग्युलर घेणं फार गरजेचं असतं. तर कमीत कमी 3 महिन्याचा औषधाचा साठा आपण आपल्याकडे ठेवायलाच पाहिजे. नंतर जसं आपलं धान्य मी मगाशी सांगितलं की आपल्यासाठी लागणारं अन्नधान्य थोडंसं तरी घरात असायला पाहिजे, तसं आपल्याकडे जरी पेट असेल तर त्या पेटसुद्धा साठी लागणारं जे पेटचं वेगळं फूड असतं, त्यांची वेगळी औषधं असतात. तर ती पण तुम्ही आणून ठेवा घरामध्ये 1.5-2 महिन्याची. लहान मुलं असतात, लहान मुलांचं वेगळं बेबी फूड असतं, त्यांची वेगळी औषधं असतात, त्यांना लागणारी डायपर्स ही अगदी ऑनलाईन पटकन मागवण्याची ही मनस्थिती जी आहे ना आता तयार झालेली, ती थोडी बाजूला ठेवा आणि 1-1.5 महिन्याच्या लागणाऱ्या गोष्टी आपल्या हाताशी असायलाच हव्या. कॅश हल्ली ना म्हणजे बरेच जण मला सांगतात की बँकेमध्ये सध्या गडबड असते एक आहे की लोक कॅश काढायला जात आहेत. कारण तेच मी सांगितलं ना की असं सगळीकडे पसरवलं जात आहे की त्या सेल्युलर नेटवर्क जे आहे केबलचं, तर होर्मुझ त्या समुद्रधुनीच्या तिकडचं त्याला जर काही डॅमेज झाला तर इंटरनेट बंद होईल, खूप असं चालू आहे. तर त्यामुळे लोक गडबड करून बँकेतनं कॅश काढत आहेत. तर माहीत नाही असं होईल नाही होईल, पण एक ठराविक कॅश हे आपल्या घरात असणं गरजेचंच आहे. कारण का कॅशला म्हणजे त्याला लिक्विडिटी असते. इवन कधी कोणा आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं किंवा काय, तर प्रत्येक वेळी ऑनलाईन पेमेंटची सोय असेल नसेल, हो की नाही. तर त्यामुळे थोड्या प्रमाणात ही कॅश आपल्या घरात असायलाच हवी. आणि ती कॅश ठेवताना सुद्धा इन्कम टॅक्सचे जे आपले रूल आहे ते फॉलो करा तुम्ही. आणि ती कॅश जर तुम्हाला थोडीफार प्रमाणात ठेवायची असेल घरामध्ये, एक 25 म्हणा, 50 म्हणा, 1000 म्हणा, 25,000 म्हणा, जशी ज्याची गरज असेल त्याप्रमाणे, पण इन्कम टॅक्सचे रूल फॉलो करा. आणि अशी जर तुम्हाला काही ठेवायची असेल तर निदान ती मोठ्या नोटा न ठेवता छोट्या छोट्या 100 रुपये, 200 रुपये अशा स्वरूपात ठेवा असं मला वाटतं. त्याच्यानंतर सोनं. माझ्या एका मैत्रिणीने मला घाबरून जाऊन विचारलं, अगं भावना सोनं घेऊ का, थोडंसं सोनं घेऊ का काही. तर बघा सोन्याच्या भावात पण एवढे फ्लक्च्युएशन्स आहेत. त्याच्यात परत हे ॲस्ट्रॉलॉजर सांगत असतात की सोनं महाग होणार आहे, परत ह्या बँकेने सोनं विकेल, त्या बँकेनं म्हणजे जागतिक बँका का बाहेरच्या देशातल्या पण बँका त्या सोनं विकतील. मग काय काय एकदम वेगवेगळे त्यांचे स्पेक्युलेशन्स किंवा प्रेडिक्शन्स चालू आहेत. अशा वेळी आपल्यासारख्या सामान्य माणसाला खरं तर सोनं आता आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. पण तरी पण जेव्हा कधी मी तिला सांगितलं बघ एकदम असं 2-3-4-5 तोळे सोनं काही घेऊ नकोस उगाचच घाबरून जाऊ. जेव्हा आपल्याला शक्य असेल, म्हणजे आपण लहानपणी ते खुलभर दुधाची कहाणी ऐकलेली आहे ना की संपूर्ण घरातलं सगळ्या लोकांचं लहान मुलांचं, प्राणी पक्ष्यांचं सगळ्यांचं खाऊन पिऊन आटपल्यानंतर ती आजी थोडंसं जे उरतं ते दूध महादेवाला वाहते. तसंच आहे, आपल्या सगळ्या गरजा भागल्यानंतर जर काही थोडेफार पैसे आपल्याकडे उरले तर त्या पैशाचं रेग्युलर बेसिसवरती सोनं घेत राहायचं. म्हणजे 1 ग्रॅम म्हणा, अर्धा ग्रॅम म्हणा, जसं जमेल तसं. पण एकदम सोनं घेण्यापेक्षा तुम्ही असं जसं जसं जमेल टप्प्याटप्प्यात तुम्ही सोनं घेत गेलात ना, तर मग तुम्हाला एक ॲव्हरेज रेट सोन्याचं मिळेल. कारण फ्लक्च्युएशन्स मी म्हटलं ना खूप आहे आणि 20-30 हजारांनी सोनं मधल्या काळात कमी झालं होतं. तर आणि त्यामुळे मग असं आपण ॲव्हरेज आपल्याला मिळेलच. आणि असं जसं आपल्याकडे नीड बेसिसवरती किंवा आपल्याकडे जसे पैसे असतील तसं आपण जसं सोनं थोडं थोडं घेत गेलं ना, मग आपल्याला वाईट वाटणार नाही, अरे हे मला महाग पडलं किंवा आता मी घेतलं त्याच्यापेक्षा आता स्वस्त झालं आहे. आणि सोनं हे वेल्थ जनरेशनचा आपण त्याच्याकडे
एक प्रकार म्हणून बघतो. त्यामुळे सोनं आपण घेतल्यानंतर ते आपण ठेवतोच, काही वर्ष तरी ठेवतोच. अगदीच अगदीच इतकी गळ्याशी जेव्हा येतं तेव्हा आपण घरातलं सोनं विकतो. त्यामुळे रोजच्या रोज सोन्याचा भाव बघून वाईट वाटून नाही घ्यायचं. आपण एखादं व्रत घेतल्यासारखं थोडं 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम सोनं हे वेगवेगळ्या वेळी घेतच राहायचं. तो एक आपण नियमच बनवायचा, साधना, व्रतच. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि सोनं पण म्हणजे वळी स्वरूपात नको. मला तरी असं वाटतं ते कॉईन्स असतात बघा, अशी छोट्याशा कार्डमध्ये पॅक केलेली कॉईन्स असतात, तर ती योग्य त्याच्यावरती हॉलमार्क वगैरे असलेली योग्य अशा सोनाराकडे जाऊन तुम्ही ती घ्या. म्हणजे कधी वेळेला तुम्ही ती विकायला लागली तुम्हाला, कारण हे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं सोनं असतं, तर कधी गरज पडली तर विकतो पण माणूस, तर तेव्हा ते मजुरीचा वगैरे काही इश्यू येत नाही. शेअर मार्केट पण किती फ्लक्च्युएट होतं आहे की नाही. आता आमच्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं, ज्यांनी नवीनच शेअर मार्केटमध्ये थोडीफार गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे, हो की नाही. तो गुंतवणूकदार जुना असो किंवा नवीन असो, शेअर मार्केटच्या फ्लक्च्युएशनमध्ये आता असं मला स्वतःला वैयक्तिकरित्या वाटतं की तेवढेच पैसे शेअर्समध्ये आता आपले गुंतलेले असायला हवे, की ज्या पैशाची आपल्याला काडीचीही गरज लागणार नाही, हो की नाही. म्हणजे आपली होल्डिंग कॅपॅसिटी काय आहे ती आपण बघायला पाहिजे. आणि मग थोडेफारच पैसे त्या शेअर्समध्ये ठेवा तुम्ही, की राहिले काही मला त्याने फरक नाही पडत, तर ज्याची जशी होल्डिंग कॅपॅसिटी तसं त्याने शेअर मार्केटमध्ये आपले पैसे ठेवावे. जर एखाद्याची होल्डिंग कॅपॅसिटी तेवढी नसेल तर त्याने ते पैसे आपले काढून दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमातून गुंतवावे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यटन. आपण मराठी माणसं ना फार पर्यटनप्रेमी आहोत. आपल्याला पर्यटनाची खूप आवड आहे. पण आत्ता काही काळ तरी परिस्थितीचा अंदाज घ्या. आंतरराष्ट्रीय पर्यटन टाळा. कामानिमित्ताने जावं लागलं तर ते जावं लागतं, त्याला काही इलाज नसतो. पण पर्यटनासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करणं टाळा. विदिन अ कंट्रीसुद्धा तुम्ही सेफ रीचमध्ये प्रवास करा, म्हणजे आणि शक्यतो स्वतःच्या वाहनाने प्रवास करा. म्हणजे कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी तुम्ही तुमच्या घरी सुखरूप येऊ शकाल. तुमच्या जे ट्रान्सपोर्टेशनचे जे मीन्स आहेत त्याच्यावर तुमचा कंट्रोल असेल, स्वतःची गाडी घेऊन गेला तर, हो की नाही. त्यामुळे पर्यटन अननेसेसरी टाळा. बऱ्याच लोकांची मुलं परदेशी शिकत असतात, हो की नाही. तर परदेशी ज्यांची मुलं शिकायला गेली आहेत त्या पालकांना मला असं सांगावंसं वाटतं की जर तुमच्याकडे पैशाची सोय असेल, हो की नाही, तर तुम्ही त्यांच्या पुढच्या 1 सेमिस्टरची फी आधी जरी भरली आणि भरू शकत असाल तर ती जरूर भरा. कारण का माहीत नाही असं काही होईल, इंटरनेट वगैरे बंद वगैरे. पण तेवढ्या एका कारणामुळे आपल्या मुलाचं शिक्षण राहायला नको म्हणून आपण दर महिन्याला त्या मुलांना काही खर्चासाठी म्हणून पैसे थोडेफार आपल्याला पालकांना पाठवावे लागतात. तर ते पैसे पण त्यांच्याकडे थोडे असू द्या. त्यांना सांगा की हे पैसे आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, जिथे योग्य आहे तोच खर्च करा, बाकीचे पैसे तुम्ही पुरवून वापरा. पण देऊ नको असं इंटरनेट वगैरे काही काळापुरतं जरी बंद झालं काही कारणामुळे, तर त्या मुलांचे तिथे शिक्षण खंडित होऊ नये किंवा त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये, ही त्याच्यापेक्षा पाठी एक चांगुलपणाची भावना आहे. बरेचदा असं पण सांगितलं जातं, जसं हे समाज माध्यमात काय काय पसरवत आहेत की नाही, की युद्ध, महामारी वगैरे पण येऊ शकते असं ते लोक सांगतात. खरं आहे खोटं आपल्याला माहिती नाही, पण आपण त्याच्यात एवढं तरी करू शकतो की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे घरचं ताजं शिजवलेलं अन्न खाऊ शकतो. त्याच्यानंतर इम्युनिटीसाठी हळद, चांगल्या दर्जाची हळद ही तुम्ही स्वतःकडे ठेवा. अजूनही वेगळ्या प्रकारे काही आपण सेवन करून इम्युनिटी वाढवू शकत असू तर ते तुम्ही बघा. जागतिक मंदी वगैरे येईल असेही काही ॲस्ट्रॉलॉजर केव्हापासून समाज माध्यमावर सांगत आहेत. आणि काही दिवसापूर्वी पण आपण बघितलं की आय टी क्षेत्रातल्या बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा AIमुळे जातील वगैरे. वेगवेगळ्या कारणांमुळे जागतिक मंदी येऊ शकते असं वर्तवलं जात आहे. मग अशा वेळी आपण काय करायला हवं. कालच एका तरुण मुलीने मला विचारलं की मला एक छान जॉबची संधी आलेली आहे. आत्ताही तिच्या जॉबमध्ये खूप हाय प्रोफाईल जॉब आहे तिचा. एक चांगल्या जॉबची संधी आली, मी जाऊ का, तो जॉब करता मी इंटरव्ह्यू देऊ का वगैरे. तर मी तिला म्हटलं की बघ, इव्हन तुम्हाला पण मी सांगते की तुम्ही आत्ता कुठल्याही जॉब बदलायचा विचारात असाल तर तुम्ही त्या कंपनीची एकूण बॅलन्स शीट काय आहे, त्यांची बाजारात काय पत आहे त्या कंपनीची, त्याच्यानंतर त्यांचं काय प्रॉडक्ट आहे किंवा त्यांची काय सर्व्हिस आहे, अशा कुठल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ती कंपनीची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस धोक्यात तर येणार नाही ना, ती कंपनी बंद तर होणार नाही ना. ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही
जॉब हॉपिंग करा, हो की नाही. तर अदरवाईज जे तुम्ही जॉब हॉपिंग करताना क्रायटेरिया पाळतात ना, त्याच्यापेक्षा वेगळे क्रायटेरिया आता तुम्हाला पाळावे लागतील. म्हणजे शक्य झालं तर नोकरीबरोबर एखादा छोटासा घरगुती व्यवसाय किंवा जोडधंदा करता आला तर तोही करा. हे कायम गरजेचं आहे की 2-3 वेगवेगळ्या प्रकारे आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस जनरेट करणं आपल्यासाठी. मी माझ्यासाठी काय वेगवेगळे सोर्सेस जनरेट केले होते आहेत याविषयी मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओतनं माहिती देईनच. तर आणि करोनाने तर आपल्याला हे शिकवलेलंच आहे की नाही. बऱ्याच लोकांनी करोनाच्या काळामध्ये नोकरी केल्यामुळे जोडधंदे केले होते, घरगुती व्यवसाय केले होते, ते चांगले चालायला पण लागले होते. पण जसं जरा परिस्थिती नीट झाली आणि त्यांना नोकरीवरती ते रुजू झाले आणि त्यांनी ते सगळे व्यवसाय बंद केले. असं नका करू. एखादा जोडधंदा असला ना तर तो नेहमीच फायद्याचा असतो. अनावश्यक खर्च टाळा. आहे ती माझी गाडी चांगली आहे, पण तरी मला आता नवीन मॉडेल आलं ते घ्यायचं आहे, नवीन बाईक घ्यायची आहे, घराचं इंटिरियर करायचं आहे. जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे, ते करायलाच पाहिजे. पण जे गरजेचं नाही, नेसेसिटी करा, लक्झुरी गोष्टी थोड्या पोस्टपोन करा. तुमच्याकडे जर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर ती जरूर घ्या. तुमच्याकडे जर पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी नसेल तर ती जरूर घ्या. ती फार गरजेची आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची एक संपूर्ण सुरक्षा पॉलिसी आहे, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी आहे. ती फार छान पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीविषयी मी तुम्हाला नंतर सविस्तर माहिती देईलच वेगळा व्हिडिओ बनवून. पण अशा प्रकारे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आणि पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर नैसर्गिक आपत्ती येणार असतील असं वर्तवलं जात असेल तर बेटर आपण फायर इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला हवी. युद्धजन्य परिस्थिती झाली, अनागोंदी निर्माण झाली समाजात, हो ना, तर बर्गलरी पॉलिसी पण एक आपल्याकडे असलेली फार चांगली. त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये वॉर रिस्क हे एक्सक्लुडेड असतं. पण नुकतंच माझ्या वाचनात आलं आहे की न्यू इंडिया कंपनीने एक अशी पॉलिसी काढलेली आहे की ज्याच्यामध्ये वॉर रिस्क कवर आहे. म्हणजे वॉर रिस्क कवर करणारी एक स्वतंत्र पॉलिसी त्यांनी काढलेली आहे. आणि त्यांच्या सध्याच्या ज्या प्रॉपर्टी इन्शुरन्सच्या पॉलिसी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वॉर रिस्क ॲड ऑन कवर म्हणून घेऊ शकतात. पण ह्याच्याविषयी जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही न्यू इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा. बाकी युनायटेड इंडियाची जी पॉलिसी आहे आपली संपूर्ण सुरक्षा, मी त्यांची एम्प्लॉई असल्यामुळे मी त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देईनच. फार 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 उपयुक्त पॉलिसी आहे. बऱ्याच लोकांना स्वतःला अपडेट करायची सवय असते की आता माझं 1 BHK आहे, मी आता 2 BHK घेतो किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून सेकंड होम घेतो, है ना. तर अजून लोन घेऊन अजून गोष्टी करणं ह्याच्या बाबतीत एकदा सेकंड थॉट असू दे, विचार करून करा. कारण करोनामध्ये पण असंच झालं होतं की लोकांनी हाऊसिंग लोन घेतली होती आणि त्यांना बिचाऱ्यांना नंतर त्याचे हप्ते भरता आले नाही. इवन आत्तासुद्धा माझ्या ओळखीत एका तरुण मुलाने 2.25 करोडचा फ्लॅट वेस्टर्न सबबमध्ये घेतला आणि आता IT कंपनी मोठी एक USA मधली, तिने आपल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. आता त्याच्यापुढे प्रश्न आहे की 2.25 करोडच्या फ्लॅटचा तो EMI कसा चुकता करणार. तर कुठल्याही मोठ्या उड्या घ्यायची ही वेळ आहे का, ह्याचा जरा विचार करा. बँक स्टेटमेंट बघा, मार्च एंडिंगला आपल्याला CAला बँक स्टेटमेंट द्यावंच लागतं, गेल्या वर्षीचं जे आपण फायनान्शियल काही बँकेतनं उलाढाल्या केल्या त्या. पण एप्रिल म्हणजे आता नवीन फायनान्शियल इयर चालू झालेलं आहे, तर एप्रिल ऑनवर्ड्स दर महिन्याला स्वतःचं जे बँक पासबुक असतात ना ते अपडेट करून आणा. मी बरेचदा बघितलेलं आहे, बँकेच्या बाहेर ती मशीन असते ठेवलेली, त्याच्यामध्ये ते पासबुक टाकलं की ते आपलं एक पेज पलटून अपडेट होत राहतं. किती लोक म्हणजे मला बघितले, माझ्या पुढचा माणूस तो 6-6, 7-7 अशी पासबुकं घेऊन आलेला असतो आणि ते पण 6-6, 8-8 महिन्यापूर्वी अपडेट केलेली असतात, हो की नाही. तर हे चुकीचं आहे आत्ताच्या. पण सध्याच्या परिस्थितीत जर सगळे असं म्हणता बाबा काय कधी पण हुरमुज समुद्रधुनीत गोंधळ झाला तर इंटरनेट वगैरे बंद होऊ शकतं. मला माहीत नाही असं होईल किंवा नाही होईल, पण चांगल्या सवयी ह्या कधी पण आपल्याला फायदाच देतात ना. तर बँकेचं जे तुमचं पासबुक आहे ते आता दर महिन्याला तुम्ही अपडेट करून आणा. देव न करो असं झालं इंटरनेट वगैरे बंद तर निदान तुम्ही सांगू शकतात ना की बाबा बघा माझ्या बँकेमध्ये माझा एवढा असा बॅलन्स आहे. त्याच्यानंतर FD. FD ही मला वाटतं सगळ्यात सुरक्षित अशी गोष्ट आहे. FD जेव्हा आपण करतो की नाही तर आपोआप आपल्याला ती FDची रिसिप्ट मिळते. त्यामुळे आपल्याकडे रेकॉर्ड असतो की मी एवढे पैसे बँकेमध्ये जमा केलेले आहेत. तर शक्यतो FD करा.
थोडंसं इंटरेस्ट रेट पण आपल्याला जास्त चांगला मिळतो त्याच्यात. त्याच्यानंतर नोहाची नौका. नोहाची नौका म्हणजे काय, अभिजित सुर्वे तुम्हाला माहिती आहे त्यांचं कोलाड इथे रेड सॉइल इको फार्म आहे, तर ते नेहमीच असं म्हणतात की ही माझी नोहाची नौका आहे. गेली 12 वर्ष ते फार्म हाऊस त्यांनी डेव्हलप केले, तेव्हापासून ते म्हणतात ही माझी नोहाची नौका आहे. अशी एक नोहाची नौका गोष्ट तुम्हाला लहानपणी माहिती आहेच, की जेव्हा प्रलय आला ना तेव्हा नोहाने आपल्या नौकेमध्ये सगळ्यांना नेलं आणि सुरक्षित ठेवलं, हो की नाही, तो प्रलय थांबेपर्यंत आणि नवीन सृष्टी निर्माण होईपर्यंत. तर ही गोष्ट गंमत म्हणून तुम्हाला सांगितली आहे. पण तुमच्याकडे पण कोणाकडे अशी गावाकडे अशी जमीन असेल, पूर्वजांपासून घेतलेली जमीन असेल, आपण शहरात येतो आणि मग त्या जमिनीकडे दुर्लक्ष होतं, ती पडीक होते, तसं करू नका. अशी जर काही तुमच्याकडे जमिनीचा छोटासा जरी तुकडा असला, हो की नाही, तरी त्या जमिनीत काहीतरी पेरते व्हा, पेरत राहा, पेरत राहा. तुमच्याकडे अशी एखादी विहीर असेल की जिच्यामध्ये तुम्ही उपसा नसेल केला, तिचं गाळा नसेल उपसला, क्लिनिंग नसेल केलं, तर त्या अशा प्रकारचे जे पाण्याचे स्रोत आहेत त्यांना तुम्ही पुनर्जीवित करा, हो की नाही. तर परत एकदा तुम्ही शेतकरी व्हा, कारण शेवटी सगळ्यांना परत तिथेच जायचं आहे. देव न करो अशी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण हो, पण जर तशी झाली तर तुम्ही किती अन्नधान्याचा साठा करणार ना. तर ही जमीन जी आपली आहे, जी आपली धरती माय आहे, तिची परत एकदा तुम्ही हात ऐका. आणि माणूस हा मुळातच शेतकरी आहे, तर तुम्ही अशा प्रकारे आपले पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करा. गावच्या जमिनी असतील त्या हळूहळू, आपल्या कोकणातल्या बाजूला वगैरे पण मी बघितलं की भरपूर जमिनी असतात भाऊबंदकीमध्ये, त्या तशाच पडलेल्या असतात, किंवा तरुण मंडळींना वेळ नसतो, हो की नाही. पण तुम्हाला माहिती आहे करोनामध्ये पण आपण कुठे धाव घेतली होती, गावाकडेच ना. तर अशा प्रकारच्या ज्या जमिनी असतील त्या पेरणीखाली आणा, सगळे पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करा. अभिजित सुर्वेनी तर खूप अगोदर याची तयारी केलेली आहे. ते सस्टेनेबल लाईफसाठी म्हणून त्यांनी सगळ्या प्रकारची फळं वगैरे त्यांच्या शेतात लावलेली आहेत. परत त्यांनी लाकूड फाटा, जो आम्ही एरवी लाकूड फाटा असंच कोणाला तरी देऊन टाकायचो, तो लाकूड फाटा आम्ही गेले वर्षभर कोणालाही दिलेला नाही आहे. योगेश आमचा केअरटेकर त्याला दम दिलेला की तो लाकूड फाटा नीट ठेवू, नाही तर आपले लोक घेऊन जातील चुलीसाठी म्हणून, हो की नाही. त्याच्यानंतर हळद, तुम्हाला माहिती आहे करोनाच्या आधी आपण चांगलं हळदीचं, आपलं ऑर्गॅनिक हळद आपली जी आहे तिचं पीक घेतलं होतं. आपल्या ऑर्गॅनिक हळदीविषयी या चॅनलवरती बरेचदा मी वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत माहिती दिलेलीच आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आता ऑर्गॅनिक हळद परत एकदा तिथे पेरणी करायला सुरुवात केली आहे. कारण का ही सगळ्यात शेवटचं म्हणजे कम्युनिटी लिव्हिंग. कम्युनिटी लिव्हिंग ही अशी एक गोष्ट आहे की जी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तग धरायला शिकवते. मी सध्या आता या सोसायटी जिथे राहत आहे ना, ती खूप प्राईम लोकेशन आहे आणि खूप चांगली सोसायटी आहे. आणि खूप असं म्हटलं जातं की तिथे खूप जरा आर्थिक दर्जा चांगली असलेली लोकं राहतात. पण तरीसुद्धा माहिती आहे का, यांच्याकडे पैसे असले तरी यांना ना माज नाही आहे. या सोसायटीमधल्या प्रत्येक कुटुंबात काहीतरी घरगुती व्यवसाय केला जातो आणि एवढी मोठी सोसायटी आहे आणि एवढी लोकं तिथे राहतात, तर विदिन सोसायटीतच त्यांना खूप चांगलं क्लायंट बेस पण मिळालेलं आहे. आणि इथे लोकं टाकतात सुद्धा त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये की आमची ही वस्तू आहे, ही थोड्याच काळाकरता वापरली आहे, ही कोणाला हवी आहे का, ही कोणाला विकत घ्यायची आहे का, आणि घेणारे घेतात सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्ही पैशाचा जपून वापर करा आणि कम्युनिटी लिव्हिंगमध्ये तुम्ही आता बिलीव्ह करायला सुरुवात करा. ती आपली फ्लॅट सिस्टीम होती ना, ती थोडी थोडी त्याच्यातनंही बाहेर पडा. शेवटी माणसाला माणूस हा लागतोच. बाकी देवाला आपण प्रार्थना करूयाच की सगळं छान असावं, शांत असावं आणि सुबत्ता आणि शांती आपल्या या भारत देशात राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना.